पण ते अलंकार सुख देतात का दुःख बरं ना? एखाद्या बाईच्या अंगावर 3 तोळे सोनं आहे आता एखाद्या बाईच्या, आणि एकट्याच बाईला आता इथून कीर्तन संपल्यावर मनुभवच्या तिकडे शेताकडे जायचंय, गुदगुल्या होती का? सुख नाही देत ते. हातात बॅटरी नसली आणि एकटीला जायचं असलं तर ती निघत जाईन बी म्हणा एखादी, पण असं लगे झाकून पाकून माग दांगोड चालू झालं तर बायानं सगळं कानातलं नाकातलं सगळं भोकरदानला नेऊन टुलतं. तुम्ही म्हणजे तुला काय माहिती, आम्ही बी टुलतं ना. म्हणजे सगळ्यांना ठेवलं महाराज, काय ताकाला जाऊन गाड गेला, पण सगळ्या लोकांना महाराज नुसता दांगोड झाला. कोणी म्हणे आले आणि कोणी म्हणे गेले. म्हणजे अलंकार आपल्या अंगावर आहे, पण ते अलंकार दुःख देणारे. 2 अंगठ्या जर माणसाच्या हातात असल्या, माणसाला भोकर दोनून येताना हिवाळ्यात घाम येतो. एकटा येतो की नाही? एकटा असल्यावर अलंकारच येते, पण या अलंकाराने माणसाच्या जीवाला धोका आहे. महाराज म्हणतात आम्ही अंगावर जे अलंकार परिधान केले हे सुखाचे केले, आम्हाला भीती नाही आणि आम्हाला चिंताही नाही, कशाचंच टेन्शन नाही. आमची उलट अवस्था अशी झाली. कशी झाली? आसवायसा कोठे आठवचे नाही, आसवायसा कोठे आठवचे नाही, आसवायसा कोठे आठवचे नाही, आसवायसा कोठे आठवचे नाही. याईचा वेजाई भोगुनाचा, याईचा वेजाई भोगुनाचा, सर्व सुख द्यालो सर्व अलंकार, सर्व सुख द्यालो सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. महाराज म्हणतात आपण अंगावर जे अलंकार धारण केले हे अलंकार दुःख देणारे. दुःख. एक बाई भोकरदनला गेली, एक दाणी, गहू मण्याच पोत, गंठन, नाकात नथ, कानात झुंबर घेऊन आली. पण सोनाराच्या दुकानात घेताना एका चोरानं पाहिली. रिक्षाच लवकर लागली आणि त्या अंधार पडला. मालक घरी नव्हता. घरात आले घातले अलंकार आणि आरशात पाहायला गेली, चोर मागच होता. चोरानं धरली, रपारप रपारप. चोर चांगला टपोरे होता. सनासन सनासन ते कानातलं गळ्यातलं वडत होता. लवकर देतच नव्हती, लय हाणली. सगळे अलंकार काढून घेतले आणि पिशवीत टाकले आणि जायला लागला. इतकी हाणल्यावरती म्हणते नेमेल्या खोटेच होते. पुन्हा मध्ये आला, पुन्हा सकाळ लोक हाणली. पा नकली अलंकार किंवा सोन्याचे अलंकार, नकली असले तरी काय देतं? दुःख. आणि खरे असले तरी काय देतं? महाराज म्हणतात आपण जे अलंकार धारण करतो हे दुःखाला कारण आहे, पण आम्ही जे अलंकार धारण केले हे सुखाला कारण आहे. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर. महाराज भीतीच नाही. कीर्तनकार कधी असतात रातभर मंडपात पडला त्याला वलांडून जातील, नाही दिसला तर ठोकरून जातील, पण कोणी हात लावणार नाही. एकच अंदाज, मंडपात पडलं म्हणजे याच्याजवळ काही साधा व्यवहार आहे. पण सोन्यावाला झोपन का मंडपात? सगळ्या पट्ट्या गुंडाळून घेणं अंगावर, घाम येऊन मेलच चालतं. म्हणजे नकली अलंकार असले तरी काय देतं? दुःख. आणि असले असले तरी काय देतं? दुःख. पण महाराज म्हणतात आमचे अलंकार दुःख नाही देत, आम्ही निर्भयतेने जीवन जगतो, आनंदे निर्भय डोलत असो. कशामुळे? सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. आणि विशेष म्हणजे
साधू संताकडे काही कमी नव्हतं बरं, पण ते म्हणतात आमच्याकडे किती जरी असलं तर त्याचं आम्हाला आठवण नाही. आम्ही एकच केलं, आठवण आठव गेले भवा भव, झाला स्वयंमेव, झाला स्वयंमेव पांडुरंग. आठवण आठव, आम्हाला आठवण नाही. असो ऐसा कोठे आठवची. महाराजाकडे काही कमी नव्हतं बरं आप्पा. तुकाराम महाराजाचा संसार आपण म्हणत असतो प्रमाण, चुलीवर हरळीन केळीवर नारीन घरचंद्र मोळीन आम्ही सदैव सुडके. तुकाराम महाराजाकडे कमी नव्हतं. तुकाराम महाराजाकडे म्हणजे एक धरणेकरी धरणं धरून बसला देऊला तुकाराम महाराजाच्या दारात. धरणेकरी तुकाराम महाराज त्याला बोलले, काय अडचण आहे, कशाला धरणं धरून बसले? म्हणले, महाराज एक 10-12 हजार रुपयाचं कर्ज आहे बा. कर्ज आहे का? म्हणले, बर. तुम्ही काय करा, लोहगावला जा. तुकाराम महाराज म्हणले त्या ग्रस्ताला, तुम्ही काय करा, लोहगावला जा. लोहगावला तुकोबरायचे एक टाळकरी होते बा. माहिती गाव त्याचं नाव? हं, आता तुम्ही म्हणजे ना आम्हाला माहिती असतं, तुला आणलं असतं का? त्या टाळकऱ्याचं नाव होतं शोभा कासार. काय नाव होतं? शोभा. 14 टाळकरी होते तुकोबरायचे. किती? 14. त्याचा एक पखवाद्या बी होता उमेश महाराजांनी, त्याचं नाव होतं कोंडोबा लवार. पखवाद्या तुकाराम महाराज पखवाद्या धरून 14 टाळकरी होते. शोभा कासाराकडं तुकोबारायने त्या ग्रस्ताला पाठवलं. म्हणले, जा 10 हजार रुपये कर्ज आहे ना, शोभा कासाराकडे जा. गेलं ते. गरजेचा माणूस कुठं बी जातो, ज्याला गरज आहे ते कुठं बी जातं. गेलं ते. जय हरी. त्याशी देवपूजा चालू आहे. म्हणजे जय हरी. कस काय आले? आणि काही नाही, तुकाराम महाराजांनी तुमच्याकडे पाठवलं. म्हणजे काय अडचण आहे? काही नाही, 10-12 हजार रुपये कर्ज आहे. शोभा कासारानं असं घरात फिरून पाहिलं. असं त्यांच्या घरात 3 पासा होत्या. पासा कशाच्या? वखराच्या. 3 पासा. पासात माहीत असेल ना तुम्हाला? मग पासा चांगल्या माहिती आहे. कुठं ठेवले शेजाऱ्याने त्या बी माहिती आहे. काम पडल्यावर समजा आणतो आपण. काम पडल्याशिवाय कोणी आणतं का? काम पडल्यावर आणतो समजा आपण. 3 पासा शोभा कासाराने त्याला दिल्या. पासा काय आताच्या नव्हत्या, दणकट पासा होत्या. 20-20 किलोची एक. आपल्याला कवच उचल नाही का? 20-20 किलोची एक 3 पासा होत्या. शोभा कासाराने सांगितलं, ते पासा घे जाय. त्यानं 3 पासा घेतल्या. गडी मायवानीच होता भक्कम. खांद्यावर घेतल्या. काय मंडपाच्या बाहेर जावस तो राहूच झाली. तो म्हणला, आता काय झालं, डोंगर पोखरून उंदीर निघला. 10 हजाराचं कर्ज नाही हो बाबा, म्हणतो पासा घेऊन जा. लोखंडाच्या. पासा काय सोन्यात थोडीच. 3 पासा त्यानं घेतल्या. जर सकच गेला 100-200 फूट. 2 पासा त्यानं टाकून द्यायला. म्हणला, जडचं जड आहे, 10 हजाराची गरज आहे, याच्यात काही ताळा लागणार. तुकोबरायाकडे गेला आणि खांद्यावर त्याच्या पास होती. म्हणले, महाराज तुम्ही ज्यांच्याकडे पाठवलं त्यांनी हे दिलं. काय दिलं त्यांनी? हे. तुम्हाला सांगतो, तुकोबरायाने त्या पासाकडं डोळे भरून पाहिलं. पासाकडं तर म्हणू भाऊ, ती पास सोन्याची झाली. आणि पास सोन्याची घेऊन त्यानं अशी हातात घेतली. ते म्हणलं, अरे 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 अरे, काय वाटलं असेल बरं त्याला? तुम्हाला तरी काय वाटलं बरं आता? का तुम्हाला काहीच नाही वाटलं? त्यानं एकच विचार केला, खांदा जर दुखला असता तरी पण 5 टाकाची. महाराज तुकोबरायच्या नजरात एवढी ताकद होती. महाराज म्हणतात, एवढं असून सुद्धा आम्हाला त्याचा आठव नाही. तुकाराम महाराजांनी कधी पत्नीला म्हणलं नाही, तुला घरात तेल आहे का? कोंडोबाला वराला कीर्तनात तुकोबरायांनी प्रमाण सांगितलं, जवळ सकळ शीत आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले सहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको, जव काळासे दूर ठेला. महाराज म्हणतात, तुकोबरायांनी कीर्तनात प्रमाण सांगितलं,
जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपुले सोयीत पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. आणि पक्वाद्यानं ऐकलं कोंडोबाला वाराना. महाराज म्हणतात तीर्थयात्रे जाय चुकू नको, जवळ सकळ सिद्ध आहे. जवळ हातापायात ताकद येईन महाराज तोवर माणसानं तीर्थयात्रा केली पाहिजे. हा, दूर नाही केलं पाहिजे. तीर्थ हाता ज्याच्या हातापायात ताकद आहे तीर्थयात्रा नाही करत, असं करतो ते. तसं नका करू. हा, देवाच्या मनात आलं गड्या हो. 8 महिने झाले मला संडासला नाही बसता येत, त्याचंच काम करतो रात्रंदिवस. म्हणून अंगात ताकद येतं. दूर नाही करायचं, तीर्थयात्रा करायच्या, परमार्थ करा, भजन करा, आनंद लुटा परमार्थातला. या मला आता इतका त्रास हो राहिला, मी कवाचं खोडची पावराला पण दिसू राहिली, मला खोडची द्या असली तर. म्हणजे माणसाच्या हातापायात पाठवे तोपर्यंत माणसानं तीर्थयात्रा केली पाहिजे. जोपर्यंत हात चांगले दान धर्म केला पाहिजे, तोंड चांगले चांगलं बोललं पाहिजे, पाय चांगले तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. आणि जेव्हा माणसाच्या अंगातली ताकद कमी होती, क्षीण होतं शरीर, अंगम गलितम पलितम मुंडम दशनम वेतम जातम तुंडम, मग तीर्थयात्रा करता येत नाही. जाण्याची इच्छा असून सुद्धा जाता येत नाही. म्हणून महाराजांनी प्रमाण सांगितलं, जो हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. आणि लगेच कोंडीबाला वाराच्या मनावर परिणाम झाला. तरुण होता कोंडीबाला वार. विचार केला की तुकाराम महाराजांनी सांगितलं, जो हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, आपण तीर्थयात्रा केली पाहिजे. म्हणून सकाळी उठून कोंडोबाला वार तुकोबाराकडे आला पहा. आणि कोंडोबाला वाराने सांगितलं, महाराज तुम्ही सांगितलं मला तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. तुकाराम महाराज म्हणले, मग काय अडचण आहे? ते म्हणे 30 तर अडचण आहे ना, जत्रा करायची पण खर्ची नाही. तुकाराम महाराज म्हणले, तुझा निर्धार आहे का तुला पंढरपूरला तीर्थयात्रेला जायचंय का? तेव्हा म्हणलं लगे कुंभमेळ्याला जायचंय पा, पण अडचणच आहे ना. तुकाराम महाराज म्हणले, तू पडशी भरून घेऊन ये. तुकाराम महाराज असे उभे होते, विना घेऊन भजन करत होते. सद्ग्रस्त कोंडोबाला वार पिशवी पडशी भरून घेऊन आला आणि तुकोबारायला सांगितलं, महाराज मी आलो. ज्या जागेवर तुकोबाराय उभे होते, फक्त तुकाराम महाराज खाली वाकले, आप्पा असे खाली, आणि हातात येईन तेवढा दगड घेतला, सुपारी एवढा दगड, आणि कोंडोबाला वाराच्या हातात ठेवला. तो कोंडोबाला वार एकदा तुकाराम महाराजाच्या तोंडाकडे पाहत होता आणि एकदा दगडाकडे पाहत होता. तो म्हणला, बाबा तीर्थयात्रेला जायचं, देऊन काय दिलं? तुकाराम महाराजाला ते म्हणे, याचं काय करू? तुकाराम महाराजांनी त्या दगडाकडे पाहिलं तर त्या दगडाचा सोन्याचा होन झाला, सोन्याचा. आणि तुकाराम महाराज म्हणले, हे पाय, हे मोडायचं आणि खुशाल तीर्थयात्रा करायची. 350 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एवढा सोन्याचं होऊन. ते म्हणे, महाराज येऊन 700-800 रुपये येतील. महाराज म्हणे, काळजी करू नको, अख्खा कुंभमेळा संपस्तोर पैसे संपतोय, मी सांगतो तसं कर. हा होन मोडण्याचे पैसे आले की एक आणा खिशात टाकायचा आणि बाकी सगळे खर्चायचे. आणि ते संपले की आणा काढून हातावर घेतलं की पुन्हा सोन्याचं होन. 11 रुपये द्यायचे तर 1100 वर्गणी देत होतं देव. भारत भ्रमण केलं त्यांना. तुकाराम महाराज म्हणले, हे पाय, एक आणा खिशात टाकायचा, सगळे पैसे मोडायचे, पण तीर्थयात्रा करून येत असताना तुझ्या मनात असं आणायचं नाही बरं की झाली आता तीर्थयात्रा, चाललो आता घरी, घेऊ आता एक बायकोल साडी, याच्यातून जमणार? तुकोबाराय म्हणतात, तुकोबारायच्या नजरात एवढी ताकद होती. मग येडे का तुकोबाराय? महाराज म्हणले, सगळ्या गोष्टीची अनुकूलता आहे, पण जीवन जगत असताना एवढं चिंतन केलं, असो ऐसा कोठे आठवची नाही, ते असून सुद्धा देहीच विदेही भोगुदशा, अशी अवस्था झाली. आमच्या जीवनामध्ये एवढं चिंतन केलं, आमची अवस्था देहातीत झाली. म्हणून महाराज म्हणतात, कशी झाली? तुका म्हणे आम्ही झालो तुका म्हणे
वा वा. करो हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलत सो असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगुदशा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदी पाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलत सो यथामती यथावकाश. अभंगाचा भावार्थ संपलेला आहे. योग्य असेल साधू संतांचा संदेश, अयोग्य असेल माझ्या बुद्धीचे दोष समजून मला परत करा. पुनश्च एकदा सर्व गावकरी मंडळाच्या माध्यमातून प्रतिवर्षाप्रमाणे ही सेवा माझ्याकडे आली. सर्व वारकरी मंडळी सहकारी मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. ऐका 2 मिनिटं सूचना ऐकल्याशिवाय